हाय फ्रेंड्स, मी या डिझाईनचे एक तोरण बनवत आहे. तर याच्यामध्ये मला ही जी पट्टी मी तयार केलेली आहे त्या पट्टीचं माप असं आहे की मी 102 असे खांब म्हणजे डबल क्रोशेचे एक खांब तयार करून ही पट्टी तयार केलेली आहे. त्याची ही जी डिझाईन आहे, बॉर्डर आहे, ती प्रत्येकी मी 3 साकळ्या आणि एक स्लिप स्टिच मी हे जी डिझाईन आहे ती तयार केलेली आहे बॉर्डर. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करताना काय करायचं आहे, तर ही अशी पट्टी आहे पूर्ण. ओके. सुरुवातीला आपल्याला हे तयार करताना डिझाईन, तर सुरुवातीला हे ते 3 साकळ्या घ्यायच्या आहेत. 3 साकळ्यानंतर आपल्याला डबल क्रोशेचे हे 2 खांब एका ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत, एका साखळीमध्ये टाकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण पट्टी बनवण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रत्येकी इथे 3 खांब डबल क्रोशेचे, इथे 4 डबल क्रोशेचे खांब घ्यायचे आहेत, म्हणजे मराठीत खांब सांगते मी. इथे 3 घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला काउंट करून 10 करायचे आहेत. पुन्हा हे झाल्यानंतर हे 8 साखळ्या करायच्या आहेत. 3 खांब हे स्किप करायचे आहेत आणि पुन्हा चौथ्यामध्ये टाकून पुन्हा 3 डबल क्रोशेचे खांब टाकायचे. 4 त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये 4 टाकायचे आहेत डबल क्रोशे. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये 3 टाकायचे आहेत. अशा प्रकारे परत पुन्हा रिपीट करून हे 8 साखळ्या, पुन्हा 10 खांब असे काउंट करून, म्हणजे 3, 4 आणि 3 अशा प्रकारे 10, 8 साखळ्या, 10 खांब, 8 साखळ्या, 10 खांब, 8 साखळ्या, 10 खांब, 8 साखळ्या, 10 खांब आणि 8 साखळ्या, 10 खांब अशा प्रकारे ही डिझाईन ही कंप्लीट करून घ्यायची आहे. तर हे 3 वेळा आपल्याला करायचं आहे. 3 वेळा आपल्याला डिझाईन करायचं आहे. त्यानंतर चौथी जी आपल्याला येईल ना डिझाईन करताना, तर आपल्याला चौथ्या फेरीला हे 10 खांब टाकून घेतल्यानंतर 4 साखळ्या, मग आपल्याला डबल क्रोशे टाकायच्या, तिघांना एकत्र घेऊन डबल क्रोशे टाकायचं आहे एक, आणि त्यानंतर पुन्हा 4 साखळ्या आणि हे 10 खांब. अशा प्रकारे ही चौथी स्टेप आहे ती पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे ही एक व्हाईट कलरची डिझाईन कंप्लीट झाली. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढचा कलर घेण्यासाठी किंवा पुन्हा सेम प्रोसेस करायची आपल्याला. तर ही तोरणची डिझाईन आहे ती आहे, ते आपल्याला प्रत्येकी आता इथे हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारे 9 आहेत. तर आपल्याला एक स्किप करायचा आहे लास्टचा. इथे 8 होतील, पुन्हा मग 7 होतील, पुन्हा मग 6 होतील, मग 5 होतील, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे ही एक साईड कंप्लीट करायची आहे. तर मी सुरुवातीला एवढं कंप्लीट झालेलं आहे. तर मी एक बाजू कंप्लीट झाली म्हणून पुन्हा मी सेम बाजू सेम स्टेप्स करायच्या आहेत. तुम्हाला डाव्या बाजूला करायच्या. तर मी सुरुवात केलेली आहे.